नमस्कार मंडळी, तुमच्या आयुष्यात अचानक अडथळे येत आहेत का? हातातलं काम अचानक बिघडतंय, मन सतत अस्वस्थ वाटतंय, झोप नीट लागत नाहीये? मंडळी, हे राहूपीडेचं लक्षण असू शकतं. आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचे असे 5 उपाय, जे केल्यामुळे अनेक भक्तांचं आयुष्य बदललं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रभावी असा एक उपाय, जो फार कमी लोकांना माहीत आहे. मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी इथे नियमितपणे स्वामी समर्थांच्या कथा, त्यांचे उपाय आणि भक्तांचे अनुभव घेऊन येत असतो. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि अशा उपयुक्त माहितीचा लाभ घ्यायचा असेल, तर आत्ताच खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता आपण समजून घेऊया की राहू पीडा म्हणजे नेमकं काय. ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा एक छायाग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची स्थिती प्रतिकूल असते, तेव्हा त्या व्यक्तीला आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, असं पारंपरिक मान्यतांमध्ये सांगितलं जातं. राहू पीडेची लक्षणे: मनात सतत भीती आणि अस्वस्थता जाणवणे, रात्री नीट झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे, घरातील नात्यांमध्ये सतत तणाव निर्माण होणे, आर्थिक बाबतीत अनपेक्षित अडचणी येणे, केलेल्या कामात सतत अडथळे येणे. मंडळी, पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण. रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून शांत मनाने बसा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करा. सुरुवातीला 21 वेळा करा आणि जमल्यास हळूहळू 108 वेळापर्यंत वाढवा. हा जप मनाला स्थिरता देतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो असं मानलं जातं. दुसरा उपाय म्हणजे शक्य असल्यास दर गुरुवारी वेळ काढून जवळच्या स्वामी समर्थ मठात जा. तिथे दर्शन घ्या आणि उदी म्हणजे पवित्र भस्म घ्या. ही उदी कपाळाला लावा. अनेक भक्तांचा अनुभव आहे की यामुळे मनाला एक वेगळी शांतता मिळते. तिसरा उपाय आहे दानाचा. राहूशी संबंधित मानल्या जाणाऱ्या वस्तूंचं दान करणं फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे गुरुवारी किंवा शनिवारी काळे तीळ गरजू व्यक्तींना दान करा. शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदानही करा. चौथा उपाय म्हणजे घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. रोज संध्याकाळी त्यासमोर तेलाचा दिवा लावा. हे रोजचं छोटं कर्म तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतं असं मानलं जातं. पाचवा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामी समर्थ तारक मंत्राचं पठण. रोज न चुकता एक माळ या मंत्राचा जप करा. मंडळी, हा उपाय नीट लक्षात ठेवा, कारण अनेक भक्त सांगतात की सातत्याने केलेल्या या पठणामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवला. मंडळी, आता मी तुम्हाला सांगते तो उपाय, ज्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून थांबला आहात. दर गुरुवारी संध्याकाळी स्वामींसमोर एक साधा दिवा लावून श्री स्वामी समर्थ हे वाक्य मनापासून 7 वेळा म्हणा. यानंतर मनात जे सुचेल ते स्वामींना सांगा, जणू ते तुमच्यासमोरच बसले आहेत. हा उपाय साधा वाटत असला तरी अनेक भक्तांचा अनुभव आहे की यामुळे परिस्थिती हळूहळू सुधारते. मंडळी, अशाच एका भक्ताचा अनुभव मला सांगायचा आहे. एका कुटुंबात सतत आर्थिक अडचणी येत होत्या, घरात वादविवाद वाढले होते. त्यांनी वरील उपाय श्रद्धेने आणि सातत्याने काही महिने केले. हळूहळू त्यांच्या घरातलं वातावरण निवळलं आणि परिस्थिती सुधारत गेली, असं त्यांनी स्वतः सांगितलं. अर्थातच प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धा आणि सातत्य यांना खूप महत्त्व आहे. मंडळी, हे सर्व उपाय मनापासून, श्रद्धेने आणि सातत्याने केले तर नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच स्वामी समर्थांच्या उपायांसाठी आणि कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा, यातला कोणता उपाय तुम्ही आधीपासून करता. जय जय स्वामी समर्थ.